मुंबईमध्ये कबुतरांच्या समर्थनामध्ये पेटाची जाहिरात पाहायला मिळते। कबुतरांच्या समर्थनासाठी पेटा आक्रमक भूमिकेत आहे। आम्ही सुद्धा मुंबईकर असून आमचा आदर करा असे आशयाचे बॅनर लावण्यात आले। कबूतरखान्याजवळ पेटाने लावलेले बॅनर मात्र हटवण्यात आलेले आहेत। मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पेटलेला असतानाच प्राणी आणि पक्ष्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पेटा या संस्थेने कबूतरांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी सुरू केलेली आहे। मंत्रालयाजवळच्या बेस्ट उपक्रमाच्या बस स्थानकावरती आम्हीही मुंबईकर असून आमचा आदर करा अशा आशयाची जाहिरात झळकवण्यात आलेली आहे। दादर कबूतरखान्याजवळही पेटाने अशा पद्धतीची लावलेली जाहिरात नागरिकांच्या आक्षेपानंतर हटवण्यात आली होती। आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा अशाचे बॅनर पेटाकडून लावण्यात आलेले होते। कबूतरांच्या समर्थनासाठी ही आक्रमक भूमिका पाहायला मिळाली, मात्र हे लावलेले बॅनर आता काढून टाकण्यात आलेले आहेत। पेटाकडून कबूतरखान्याजवळ हे बॅनर लावलेले होते, जे नंतर हटवण्यात आलेले आहेत। याआधी सुद्धा अशा प्रकारची बॅनरबाजी झालेली होती आणि ती सुद्धा हटवण्यात आलेले होते। दादरमधल्या कबूतरखान्याजवळचे पेटाने लावलेले बॅनर याआधी हटवण्यात आलेले होते आणि आता पुन्हा एकदा ही जी बॅनरबाजी करण्यात आली ते बॅनर सुद्धा काढण्यात आले आहेत। रिजवान शेख या संदर्भातली माहिती देत आहेत। रिजवान, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून मुंबई येथील दादर या ठिकाणी जो कबूतरखाना त्याच्यावर संपूर्ण गदारोळ हा आपल्याला पाहायला भेटतो आणि अर्थातच मुंबई येथील दादर या ठिकाणी पेट जी संस्था याच्या माध्यमातून पेटा जी संस्था याच्या माध्यमातून बॅनर लावण्यात आला होता। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने पाहिलं की महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा गाजला होता की जे कबूतर आहे त्याला दाण टाकण्यापासून कुठेतरी लांब ठेवावा आणि अशी अनेक आमदारांनी देखील मागणी केली। त्यावरती महानगरपालिकेने कारवाई करत सध्या तरी जो दादर येथील कबूतरखाना त्याला संपूर्णपणे प्लास्टिकने घेराव केलेला आहे आणि त्याला बंद देखील केलेला आहे। परंतु आता ज्या पद्धतीने गेले अनेक संघटना असो किंवा ही जी पेटा संस्था आहे ही स्वतः आता समोर येऊन मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करताना दिसत आहे, परंतु हा बॅनर सध्या दादरमधून काढण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या वतीने आणि कायदा सुव्यवस्था बिघडणे याची देखील दक्षता ही महानगरपालिका असो किंवा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। निश्चित रिजवान, धन्यवाद सविस्तर माहिती करता।